अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे कर्म आणि मोक्ष म्हणजे या सर्व कर्म बंधनातून मुक्तता म्हणजे मोक्ष. आता तुम्ही पुण्य केलं तर ते पुण्य भोगायलाही तुम्हाला यावंच लागणार आहे, पाप केलं तरी पाप भोगायला यावंच लागणार आहे. पण जर तुम्ही मोक्ष मिळवला तर तुम्ही या सर्व कर्म बंधनातून तुमची मुक्तता होईल. म्हणून संत म्हणतात की हा मनुष्य जन्म अनमोल आहे. या मनुष्य देहाला समजतं की काय चांगलं आणि काय वाईट. बाकीच्या पशुपक्ष्यांना नाही समजत की काय चांगलं आहे काय वाईट आहे, पाप कोणतं पुण्य कोणतं, कर्म म्हणजे काय हे बाकीच्या पशूंना नाही समजत. ती बुद्धी फक्त मनुष्याला दिलेली आहे. आपल्याला देवाने बुद्धी दिली, विवेक दिला, प्रेम करण्याची शक्ती दिली, पण आपण त्याच्यापासून आज दुरावलो आहे. शेवटी एवढेच म्हणेल की देह हा देह पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही. आपल्याला हा क्षण मिळालेला आहे, तो आनंदाने जगा. पुढच्या क्षणी असू नसू काही सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांशी गोड बोला, प्रेमाने राहा, चांगलं बोला, सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या, व्यायाम करा. रामकृष्ण.